सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपली सेकंड युनिट टेस्ट 4th ऑनलाइन असेसमेंट सुरू होणार आहे। त्यासाठी जो सिलेबस आहे, जो अभ्यासक्रम आहे, तो सर्व अभ्यासक्रम आपला पूर्ण झालेला आहे। आपलं व्याकरणातलं काळ हे प्रकरण झालेलं होतं आणि जी मुलं स्कूलमध्ये येत आहेत त्यांच्याकडून सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे याची रिव्हिजन करून घेतलेली आहे। छान आपण हे प्रकरण रिवाइज केलेलं आहे, पण आज पुन्हा एकदा ऑनलाइन याचा आपण रिव्हिजन करूया, उजळणी करूया। काळाचे एकूण प्रकार किती सांगितले होते मी? मुख्य प्रकार किती आहेत? 3 आहेत। काळाचे मुख्य प्रकार 3। त्यातला पहिला आहे वर्तमान काळ, दुसरा आहे भूतकाळ आणि तिसरा आहे भविष्यकाळ। तर वर्तमान काळ म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि त्याची उदाहरणे डिटेलमध्ये आपण पाहिलेले होते। पुन्हा एकदा एक धावती नजर टाकूया। वर्तमान काळ म्हणजे काय, तर जी क्रिया सध्या घडत आहे ती। इंग्लिशमध्ये आणि नॉर्मली सुद्धा या प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात, पण ते उपप्रकार आपल्याला यावर्षी अभ्यासासाठी नाहीत। यावर्षी फक्त मुख्य काळच 3 आपल्याला अभ्यासाला आहेत, म्हणून आपण त्या विस्तारामध्ये गेलो नव्हतो जे त्याचे उपप्रकार आहेत। मग त्यानुसार वर्तमान काळ म्हणजे काय, तर जी क्रियापदावरून, वाक्यातलं जे क्रियापद असतं त्या क्रियापदावरून आपल्या लक्षात येतं की ही क्रिया सध्या घडत आहे, होत आहे, असा जेव्हा आपल्याला बोध होतो तेव्हा ते वाक्य काय असतं, वर्तमान काळाचं असतं। दुसरा आहे आपला भूतकाळ। भूतकाळ म्हणजे काय, तर क्रियापदाच्या रूपावरून घडून गेली क्रिया घडून गेली असा बोध होतो तेव्हा ते वाक्य कसे असते, भूतकाळी असते। क्रिया पूर्ण झालेली आहे, घडून गेलेली आहे। आता त्यासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत बघा तुमच्या लक्षात येण्यासाठी। उदाहरण पहिलं आहे आपल्याकडे, मी काल शाळेत गेलो होतो। आता मुळात काल या शब्दावरूनच आपल्याला बोध झाला पाहिजे की क्रिया घडून गेलेली आहे। कालचा दिवस संपलेला आहे याचाच अर्थ क्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे। आणि शाळेत गेलो होतो म्हणजे शाळेत जाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे असं आपल्या लक्षात येतं। दुसरं वाक्य बघा, मी आईस्क्रीम खाल्ले। खाल्ले, खात आहे किंवा खाईन असं नाही, खाल्ले, म्हणून ते वाक्य कोणतं आहे, भूतकाळाचं। तिसरं आहे मला लाडू आवडला। आता इथे एक थोडंसं लॉजिक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। छोटासा नियम आहे, साधारणतः भूतकाळी वाक्यांमध्ये क्रियापदामध्ये बघा ल, ला, ली, ले असे शब्द येतात। हा जर शब्द आला ल, ला, ली, ले, तर तुम्ही असं समजायचं की तो भूतकाळ आहे। बऱ्याच वेळेला त्याला अपवाद असतो, तो हे जे वर्तमान काळाचा शब्द आहे ता, ती, तो सुद्धा असतो, पण ती क्रिया घडून गेली आहे का हे आपल्याला वाक्यातून समजते। क्रिया झाली आहे का ते तुम्ही लक्षात घ्यायचं, वाक्याचा अर्थ समजणं, अर्थबोध होणं त्यावेळेला अपेक्षित आहे। ठीक आहे। पुढचा जो आहे तिसरा प्रकार आपला भविष्यकाळ। भविष्य शब्दावरूनच आपल्याला लक्षात येईल
जे घडणार आहे. बऱ्याच वेळेला आपल्याकडे ज्योतिषी येतात, भविष्य सांगणारे असतात. भविष्य म्हणजे काय, तर पुढे घडणाऱ्या घटना, पुढे घडणाऱ्या गोष्टी. म्हणजे ज्या व्याकरणाच्या नियमांमध्ये बघायचं म्हटलं तर जी गोष्ट आत्तापर्यंत झालेली सुद्धा नाही आहे, होतही नाही आहे, पण होणार आहे. मग त्याची व्याख्या काय होईल बघा. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडणार आहे असा बोध होतो, तेव्हा ते वाक्य कसे असते, भविष्यकाळी असते. त्याची काही उदाहरणं दिलेत बघा. मी उद्या शाळेत जाणार आहे. जसं आपण आत्ता एक उदाहरण बघितलं, माझी काल परीक्षा होती. कालवरून आपल्याला हा बोध होतो की घटना घडून गेलेली आहे, म्हणून हा भूतकाळ आहे. इथे सुद्धा एक शब्द आलेला आहे ज्याच्यावरून आपल्याला कळेल की हा भविष्यकाळ आहे, उद्या. कोणता शब्द आहे तो, उद्या. उद्या या शब्दावरून आपल्या लक्षात येईल की हा भविष्यकाळ आहे, कारण उद्या अजून यायचा आहे, उद्या अजून उजाडायचा आहे. म्हणून उद्या हे काय झालं, उद्या शब्द असल्यामुळे आणि क्रिया होणार असल्यामुळे तो भविष्यकाळ झाला. ठीक आहे. दुसरं वाक्य आहे, मी पोहायला शिकणार आहे. पोहायला शिकणार आहे. पोहण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही आहे आणि पूर्ण होतही नाही आहे. तिसरं वाक्य आहे, उद्या माझ्या मित्राचा वाढदिवस आहे. सेम लॉजिक लावायचं आहे. उद्या हा नेहमी भविष्यकाळातच येणार असतो, तो वर्तमान किंवा भूतकाळात येणारा नसतो. ठीक आहे. एवढं आलं लक्षात. सोपं आहे एकदम, मस्त डिटेलमध्ये एक्सप्लेन करून तुम्हाला झालेलं होतं, पण आज एक रिव्हिजन म्हणून आपण पुन्हा ती उदाहरणं घेतलेली आहेत, म्हणजे कन्सेप्ट तुम्हाला अजून क्लिअर झाला असेल. बऱ्याच जणांना ऑलरेडी झालेलाच आहे स्कूलमध्ये. आता हे जे 3 काळ आहेत, हे 3 काळ एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण विस्ताराने बघणार आहोत. पण ते बघण्याआधी काही उदाहरणं सोडवून घेऊया. तुमच्याकडे जी नोटबुक आहे, मराठी आणि हिंदीसाठी जी एकच बुक आपण नोटबुक बनवलेली आहे, ती ओपन करायची आहे आणि त्याच्यामध्ये ही उदाहरणे लिहून घ्यायची आहेत आणि त्याच्या पुढे तो कोणता काळ आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. चला तर मग बघूया कोणती वाक्य आहेत ती. बघा, सरावासाठी काही उदाहरणं आहेत. त्यातलं पहिलं वाक्य आहे, मी दररोज सकाळी लवकर उठतो. आता इथे तुम्ही जर हा विचार केला जो मी मगासपासून तुम्हाला सांगितला, क्रिया घडून गेलेली असेल तर भूतकाळ, क्रिया होत असेल तर वर्तमान काळ आणि होणार असेल तर भविष्यकाळ. मग इथे कोणता नियम लागू पडतोय? मी दररोज सकाळी लवकर उठतो. उठण्याची जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे का, होत आहे का, की होणार आहे? काय तुमच्या लक्षात येत आहे बघा. जेव्हा हे क्लासमध्ये आपल्या वर्गामध्ये मस्त झालेलं होतं शिकवून, जेव्हा दररोज हे काय आहे, रोज घडणारी घटना, नैसर्गिकरित्या एखादी गोष्ट होते. बघा मी काय सांगते, एखादी घटना नैसर्गिकरित्या घडते तेव्हा ते वाक्य कसं असतं, वर्तमानकाळी. आता नैसर्गिकरित्या म्हणजे काय, तर मी दररोज सकाळी लवकर उठतो. समजा ज्या दिवशी तुमची शाळा असते त्या दिवशी तर तुम्ही लवकर उठताच, पण दुसऱ्या दिवशी शाळा नाही आहे म्हणून थोडंसं तुम्ही लेट, उशिरापर्यंत झोपलात, तर थोड्या उशिराने का होईना, थोड्या लेट का होईना, पण तुम्हाला जाग येणारच आहे.
की असं होते आज स्कूल आहे म्हणून आज तुम्ही उठलात आणि उद्या स्कूल नाही आहे म्हणून उद्या संपूर्ण दिवस उठलातच नाही, डायरेक्ट परवा उठलात स्कूलमध्ये येण्यासाठी, असं होणार आहे का? नाही. मग उठण्याची जी क्रिया आहे ती कशी आहे? नैसर्गिक आहे. तुम्हाला जाग येणारच आहे आणि म्हणून ते वाक्य कसं आहे? वर्तमानकाळी. दुसरं उदाहरण मी सेम तसंच दिलेलं आहे बघा. सूर्य पश्चिमेला मावळतो. कधीतरी त्याचा मूड झाला, कधीतरी त्याची इच्छा झाली म्हणून तो सूर्य पूर्वेला मावळला, असं कधी ऐकलंय का आत्तापर्यंत? नाही. मग त्याची जी प्रक्रिया आहे, एकतर सूर्य रोजच्या रोज मावळतो, दुसरी गोष्ट तो पश्चिमेलाच मावळतो. ही नैसर्गिक क्रिया आहे आणि म्हणून ते वाक्य काय येणार? वर्तमान काळी. तिसरं वाक्य आहे, काल माझी परीक्षा होती. काल हा शब्द काय दर्शवतो आपल्याला? भूतकाळ. मी आंबा खाईन. खाल्लेलाही नाही आहे, खातही नाही आहे, पण मी आंबा खाईन. काय झालं? भविष्यकाळ. पाचवं आहे वाक्य, मला खाऊ आवडला. आवडला, ला आलंय बघा. मग वाक्य कोणतं असेल? भूतकाळ. ला, ली, ले असं जर क्रियापदाचा शेवटचा शब्द आला तर ते मोस्टली वाक्य कोणतं असतं? भूतकाळाचं. मोस्टली म्हणण्यापेक्षा 100%. सहावं आहे, तू तिथे का गेली होतीस? गेली होतीस. गेली आहे का आत्ता? की जाणार आहे? नाही. गेली होतीस म्हणजे जाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून तो काय आहे? भूतकाळ. तू येतोस का? तू येतोस का? आता तू येतोस का माझ्यासोबत, माझ्याबरोबर? काय होईल ते? कोणत्या काळात वाक्य विचारलेलं आहे? प्रश्न विचारलेला आहे. वर्तमान काळामध्ये प्रश्न विचारला आहे म्हणून ते कोणतं वाक्य आहे? वर्तमान काळ आहे. तू का हसत होतास? हसत का होतास? हसून क्रिया करून झालेली आहे म्हणून ते काय येईल? भूतकाळ. मी उद्या नवीन ड्रेस घालणार आहे. ऑब्वियसली भविष्यकाळ. आणि शेवटचं एक आपलं वाक्य आहे, मीनू समुद्रात पोहोचली. कशी? मीनू समुद्रात पोहोचली. ली आलंय बघा म्हणून तो काय असणार आहे? आपला भूतकाळ. वर्तमान काळाच्या बाबतीत तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? वर्तमान काळामध्ये रोज घडणाऱ्या क्रिया किंवा नैसर्गिकरित्या घडणाऱ्या क्रिया होत असतात आणि नॉर्मली जी क्रिया सुरू असते, साधी वाक्य सुरू असते, त्यालाही आपण वर्तमान काळ म्हणतो. आणि भूतकाळामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? क्रिया तर पूर्ण झालेलीच असणार, पण ल, ला, ली हे जर क्रियापद रूपी वाक्यामध्ये हे शब्द आले, क्रियापदाच्या शब्दामध्ये हा जर शब्द आला तर आपण समजायचं की ते भूतकाळाचं वाक्य आहे. आलं लक्षात? आणि भविष्यकाळ तर खूप सोप्पाच आहे. ठीक आहे. थोडक्यात आपण अजून एकदा रिव्हिजन म्हणून तो व्हिडिओ बघूया. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. म्हणजे मग आपल्याला आपण जे शिकलेलो आहोत ते एकदम सोपं जाईल. ठीक आहे. चला तर मग बघूया व्हिडिओ. आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर त्यातले काही मुद्दे तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत तुमच्या नोटबुकमध्ये. चला तर मग बघूया. काळ म्हणजे काय? शब्दशः जर अर्थ समजून घेतला तर काळ म्हणजे काळाचा शब्दशः अर्थ असतो वेळ. एखादी गोष्ट नेमकी कोणत्या वेळी घडते याला आपण काळ म्हणतो. ठीक आहे. तर मग काळाचे मुख्यतः 3 प्रकार: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. मग वर्तमान म्हणजे नेमकं काय, भूत म्हणजे काय आणि भविष्य म्हणजे काय? वर्तमान काळ म्हणजे क्रिया आता घडते याला आपण काय म्हणतो? वर्तमान काळ. क्रिया पूर्वी घडून गेली याला काय म्हणतो आपण? भूतकाळ. आणि क्रिया पुढे घडेल याला म्हणतो आपण भविष्यकाळ. समजतं मी काय सांगतोय? तर मग वर्तमान काळ म्हणजे काय तुम्हाला मी आता सांगितलं. भूतकाळ म्हणजे काय म्हणजे समजलंय आणि भूतकाळ म्हणजे समजलंय.
तर आता एक लक्षात घ्या की काळाचे 3 जरी प्रकार असले तरी प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहेत. वर्तमान काळाचे 4, भूतकाळाचे 4 आणि भविष्यकाळाचे 4. या उपप्रकारांची नावं सारखीच आहेत, मात्र क्रिया वेगवेगळी आहे. म्हणजे कसं, वर्तमानामध्ये 4 काळ तुम्हाला सांगता येतील: साधा वर्तमान, अपूर्ण किंवा चालू वर्तमान, पूर्ण वर्तमान, रीती वर्तमान. तेच भूतकाळामध्ये साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, चालू भूतकाळ म्हणजेच अपूर्ण भूतकाळ, त्याच्यानंतर पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ. तेच भविष्यकाळामध्ये साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे चालू भविष्यकाळ, त्यानंतर पूर्ण भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ. तुमच्या लक्षात आलंय? प्रत्येक मुख्य काळाचे परत 4 प्रकार आहेत. बर, आपल्याला हे काळ एकदम सोप्या पद्धतीने शिकायचे. काळाबद्दलची खिचडी ती करत बसायची नाही, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला अतिशय कमी वेळ असणार आहे. मग शॉर्टकट पद्धतीने काळ बघितला की ओळखता आला पाहिजे. याची काही ट्रिक्स असू शकते का? नक्कीच असू शकते. नक्कीच तुम्हाला एका कमी वेळेमध्ये काळ समजू शकतो. पण काळ जर समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला पुढचा पूर्ण व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे. तुम्ही अर्धवट व्हिडिओ जर पाहिला, अर्धवट ज्ञान धोक्याचं असतं, तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे, तर आज आपण समजून घेऊ की काळ कसे ओळखायचे. आता पहा, वर्तमानाचे 4 काळ मी तुम्हाला सांगितले: साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. साधा काळ ओळखणं एकदम सोपं आहे. कसं? जेव्हा क्रियापदाला त पासून प्रत्यय लागलेला असतो, म्हणजे एकतर त लागू शकतो, तो लागू शकतो, ती, ते, त्या. जर क्रियापदाला त, तो, ती, ते, त्या यांच्यापैकी प्रत्यय लागला तर तो तुमचा साधा काळ होतो. साधा काळ कोणता? साधा वर्तमान. उदाहरण बघा, मी अभ्यास करतो. बरोबर आहे, मी अभ्यास करतो मध्ये क्रियापद कोण? करतो. तुम्ही नीट पहा, क्रियापदाला कोणता प्रत्यय लागला इथं? कर धातूला तो प्रत्यय लागलाय, करतो. बरोबर आहे, मग मी अभ्यास करतो याचा काळ झाला साधा वर्तमान काळ. बरोबर. आता तुम्ही साधा भूतकाळ कसा ओळखणार? एकदम सोपं. पहा, क्रियापदाला जर साधी गोष्ट आहे, ला, ली, ले, ल्या, क्रियापदाला ला, ली, ले, ल्या असा प्रत्यय लागला तर तो काळ असतो साधा भूतकाळ. आता उदाहरण बघा, मी अभ्यास केला. लक्षात येते? मी अभ्यास केला, क्रियापद कोणतं आहे? केला. म्हणजे क्रियापदाला जो प्रत्यय लागलाय तो ला, याच्यावर लक्षात येते की साधा भूतकाळ. त्यानंतर साधा भविष्यकाळ ओळखायचा कसा? क्रियापदाचं रूप बघा. साध्या भूतकाळात क्रियापदाला इल, इन, एल किंवा एल यांच्यापैकी प्रत्यय असतो. इल, इन, एल, एल. उदाहरण बघा, मी अभ्यास करील किंवा मी अभ्यास करीन किंवा मी अभ्यास करेल किंवा मी अभ्यास करेल. इल, इन, एल, एन यांच्यापैकी क्रियापदाला प्रत्यय लागला. इथं बघा, करील, इल प्रत्यय, वेलांटी दुसरी म्हणजे दीर्घई आहे आणि पुढे ल, करील, इल प्रत्यय, साधा भविष्यकाळ. आता तुम्ही म्हणता ना असं तर दुसऱ्या काळातही होऊ शकतं, तर नीट लक्षात घ्या, साधा काळ आणि अपूर्ण, पूर्ण आणि रीती काळ याच्यात काही फरक आहे. साध्या काळामध्ये फक्त एकच क्रियापद, मुख्य क्रियापद येत असतं. अपूर्ण, पूर्ण आणि रीती काळामध्ये साधारणपणे संयुक्त क्रियापद येत असतं. म्हणून हा नेमका फरक लक्षात येत नाही आपल्याला आणि म्हणूनच आपले उत्तर चुकतात. तर लक्षात घ्या, साधा काळ वर्तमान असू द्या, साधा भूत असू द्या किंवा साधा भविष्यकाळ एकच मुख्य क्रियापद असणार. जेव्हा क्रियापदाला तो, ती, ते, त्या प्रत्यय लागेल साधा वर्तमान. जेव्हा क्रियापदाला ला, ली, ले, ल्या प्रत्यय लागेल तेव्हा साधा भूतकाळ. जेव्हा क्रियापदाला इल, इन, एल, एन प्रत्यय लागेल तेव्हा तो असतो साधा भविष्यकाळ. ठीक आहे. आता मित्रांनो, साधा भविष्यकाळ, साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ नक्कीच समजलाय तुम्हाला, अशी अपेक्षा करतो. ठीक आहे. तर आता बघूया आपण अपूर्ण किंवा चालू. आता अपूर्ण वर्तमान कसा असतो, अपूर्ण भूतकाळ कसा असतो आणि अपूर्ण भविष्यकाळ कसा असतो हे समजून घ्या. आता अपूर्ण म्हणजे काय? एखादी क्रिया पूर्ण झाली नाही म्हणजे ती कशी आहे? चालू. त्याला आपण चालू पण म्हणू शकतो किंवा अपूर्ण पण म्हणू शकतो. मग क्रिया जर पूर्ण नाही झाली तर ती अपूर्ण राहिली म्हणून त्याचं नाव अपूर्ण किंवा चालू आहे. पण ओळखायचं कसं? एकदम सोपं. तुम्हाला मी आता सांगितलं की साध्या काळामध्ये क्रियापद मुख्य स्वरूपात असणार आहे, पण अपूर्ण काळामध्ये ते क्रियापद संयुक्त असणार आहे. आता संयुक्त क्रियापद लक्षात घ्या, धातू साधित प्लस सहायकारी क्रियापद. धातू साधित त्याला सहायकारी क्रियापद क्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करतं आणि मग संयुक्त क्रियापद तयार होतं. दोघांनी मिळून एक क्रिया करणं आवश्यक असतं. आता याच्यामध्ये धातू साधिताला असणारे त प्रत्यय
आणि पुढे असणारे सहाय्यकारी क्रियापद आहे. म्हणजे क्रियापदाचं स्वरूप कसं असेल, त प्लस आहे. समजतंय? मग अपूर्ण काळामध्ये पहा, त प्लस आहे अपूर्ण वर्तमान. उदाहरण पहा, मी अभ्यास करत आहे. क्रियापदामध्ये करत आहे म्हणजे धातू साधित करत, पुढे सहाय्यकारी क्रियापद आहे. त प्लस आहे. लक्षात येते तुमच्या? धातू साधिताला त प्रत्यय, पुढे सहाय्यकारी क्रियापद आहे. याचा अर्थ त प्लस आहे अशी क्रियापदाची रचना आहे. संयुक्त क्रियापद एक करत आहे, त्यात धातू साधित आहे त, करत, त्याला प्रत्यय लागलाय त आणि पुढे सहाय्यकारी कोण आहे. तर हे झालं अपूर्ण वर्तमान काळाचं क्रियापद. समजतंय? याच्यानुसार लक्षात येतंय की जेव्हा क्रियापद त प्लस आहे असं स्वरूपाचा असणार आहे तेव्हा तो अपूर्ण वर्तमान असणार आहे. लक्षात आले? आता पुढे जाऊ आपण अपूर्ण भूतकाळामध्ये. इथं पण मग लक्षात ठेवा, इथं पण धातू साधिताला तच प्रत्यय लागणार आहे. फक्त मात्र बदलतंय कोण माहिती का? इथं सहाय्यकारी क्रियापद आहे होतं, तर इथं सहाय्यकारी क्रियापद होतो, होती, होते, होत्या किंवा होता असे सहाय्यकारी क्रियापद. होता, होती, होते, होत्या असं सहाय्यकारी क्रियापद असणार आहे. उदाहरणार्थ पहा, मी अभ्यास करत आहे. मी अभ्यास करत आहे. आता एक क्रियापद कोणतं? करत आहे. बरोबर? मग यातला धातू साधित कोण? करत, त्याला पण त प्रत्यय लागलाय. बदललाय कोण पुढे? फक्त सहाय्यकारी क्रियापद. इथं लक्षात ठेवा, इथं करत आहे होतं, इथं करत होतो आहे. मग इथं त प्लस होतो किंवा त प्लस होते किंवा त प्लस होता किंवा त प्लस होती, होत्या असं येऊ शकतं. ठीक आहे? पुढे हा झाला अपूर्ण भूतकाळ. यानंतर आपण पाहणार आहे अपूर्ण भविष्यकाळ. अपूर्ण भविष्यकाळात पण धातू साधिताला तच प्रत्यय, फक्त बदलतंय कोण? सहाय्यकारी क्रियापद. पहा, त प्लस असेल किंवा त प्लस असेल असं स्वरूप असल्यास अपूर्ण भविष्य होतो. त प्लस असेल किंवा असेल. उदाहरण पहा, मी अभ्यास करत असेल. मी अभ्यास करत असेल मध्ये बघा, करत असेल, धातू साधिताला त प्रत्यय आणि पुढे सहाय्यकारी क्रियापद कोण आलं? असेल. याचा अर्थ मी अभ्यास करत असेल क्रिया भविष्यात अपूर्ण किंवा चालू स्वरूपात असणार आहे. पण त प्लस असेल असं क्रियापद स्वरूप आलं की तो झाला अपूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे? आता आपण पाहू पूर्ण. पूर्ण वर्तमान एकदम सोपं आहे. कसं? अपूर्ण काळामध्ये धातू साधिताला त प्रत्यय होता, पुढे सहाय्यकारी क्रियापद आहे होतं. इथं सहाय्यकारी क्रियापद पूर्ण काळामध्ये सारखंच राहणार आहे. फक्त जो धातू साधिताला वरती त लागतो ना, तर इथं आपल्याला फक्त ल प्रत्यय लावायचा आहे. मग धातू साधिताला ल प्रत्यय असेल आणि पुढे सहाय्यकारी क्रियापद आहे असेल तर तो झाला पूर्ण. ठीक आहे? आता पूर्ण वर्तमानामध्ये स्वरूप आहे ल प्लस आहे. उदाहरण बघा, मी अभ्यास केला आहे. धातू साधित केला, पुढे कोण? आहे. संयुक्त क्रियापद झालं केला आहे. मग इथं ला प्लस आहे म्हणजे ल, ला, ली असं कोणतंही असू शकतं आणि त्याला पुढे कोण? आहे. मग केला आहे, जर इथं खाल्ला आहे, गेला आहे, है ना, चालला आहे, बसला आहे असं असू शकतं. इथं आपण क्रियापद करत आहेच केलं, इथं केला आहे. समजतं? मी अभ्यास केला आहे म्हणजे माझी क्रिया वर्तमानात पूर्ण झाली आहे. मी अभ्यास केला आहे. ला प्लस आहे म्हणजेच पूर्ण वर्तमान. आता पूर्ण भूतकाळामध्ये स्वरूप लक्षात घ्या, धातू साधिताला लस प्रत्यय असणार आहे पण पुढे होतो, होते, होता. पूर्ण काळ म्हणलं की लक्षात ठेवा, धातू साधिताला ल प्रत्यय असणार आहे आणि पुढे भूतकाळ असेल तर होता, होती, होते, होत्या असं भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद असणार आहे. उदाहरणार्थ, मी अभ्यास केला होता. बरोबर? केला होता. इथं ल प्लस होता, ल प्लस होतो, ल प्लस होते, ल प्लस होता, ल प्लस होत्या, होती असं आलं की समजून जा पूर्ण भूतकाळ. ठीक आहे? पुढचा आहे पूर्ण भविष्यकाळ. स्वरूप थोडंसं बदलतंय. धातू साधिताला लच प्रत्यय आहे पण पुढे सहाय्यकारी क्रियापद असेल किंवा असेल. तुम्ही एक लक्षात घ्या, वरती पण अपूर्ण काळामध्ये असेल किंवा असेलच सहाय्यकारी क्रियापद होतं. फक्त इथं जे त धातू साधिताला प्रत्यय होता, इथं तो मुख्य काळामध्ये ल प्रत्यय लागतोय. एवढा फरक आहे. पण आता उदाहरण, मी अभ्यास केला आहे. मी अभ्यास केला असेल. केला असेल, तुम्ही लक्षात घ्या, केला असेल, ला प्लस असेल, ला प्लस असेल असं ला, ली, लेल्या, ला किंवा ल किंवा ली येऊ शकतं. इथं ल प्लस असेल
असं स्वरूप आहे, म्हणजे हा झाला पूर्ण भविष्य. मी अभ्यास केला असेल, तुमच्या लक्षात येत आहे. जर अर्थानुसार विचारात घेतलं तर अभ्यास केला असेल म्हणजे भविष्यात क्रिया पूर्ण झाली असेल. याच्यावरून तुमच्या लक्षात असेल की पूर्ण वर्तमान, पूर्ण भूत आणि पूर्ण भविष्यकाळ कसा तयार होतो. आता एकदा ह्या दोन्हीचा फरक समजून घ्या. इथं त प्लस आहे, इथं ल प्लस आहे. बदललाय काय माहिती तुम्हाला? इथं धातू साधिताचा प्रत्यय बदललाय. अपूर्णमध्ये त त त, पूर्णमध्ये ल ल ल. बरोबर आहे. फक्त पुढे सहाय्यकारी क्रियापद जशाच तसं आहे. इथं आहे, इथं पण आहे. इथं होता होती होते, इथं पण होता होती होते. इथं पण असेल असेल, इथं पण असेल असेल. बदललंय काय? इथं वरती राहणारे धातू साधिताला त प्रत्यय आणि इथं खाली राहणारे ल प्रत्यय. समजते? हा पूर्ण आणि पूर्ण मधला लक्षात ठेवायचा फरक. पुढे आहे शेवटचा प्रकार, रीती, वर्तमान, रीती, भूत, रीती, भविष्य. पहिले रीती समजून घ्या. रीत म्हणजे सवय, रीत म्हणजे पद्धत, रीत म्हणजे परंपरा. एक गोष्ट जेव्हा पुन्हा पुन्हा घडते त्याला आपण म्हणतो रीत. आपण एक साधी व्यवहारात गोष्ट वापरतो की आपण हे असं का करतो. अरे बाबा रीत आहे. रीत म्हणजे काय? परंपरा आहे बाबा. परंपरा म्हणजे काय? ती गोष्ट काळानुकाळ, वर्षानुवर्ष, दिवसेंदिवस, कित्येक वेळा ती पुन्हा पुन्हा घडली त्याला आपण रीत म्हणतो. मग इथं लक्षात ठेवायचंय, जेव्हा वर्तमानात एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा होणार तो झाला रीती वर्तमान. जर एखादी गोष्ट भूतकाळात पुन्हा पुन्हा झाली तर ती झाला रीती भूतकाळ. आणि एखादी गोष्ट भविष्यात पुन्हा पुन्हा होणार असेल तर तो झाला रीती भविष्यकाळ. मग हे झालं अर्थानुसार त्याची कन्सेप्ट, संकल्पना. पण ओळखायचं कसं? एकदम सोपं सांगतो. जर क्रियापदाला आता इथं धातू साधित असणारे, सहाय्यकारी क्रियापद पण असणारे, म्हणजे संयुक्त क्रियापद असणारे, पण इथं धातू साधिताला परत जसं अपूर्ण काळात त प्रत्यय लागतो का, तसं इथं पण त प्रत्यय लागतो. फक्त बदलते सहाय्यकारी क्रियापद. इथं त प्लस असतो किंवा असते. जर मुलगा असेल तर असतो, मुलगी असेल तर असते असं होणार आहे. पण क्रियापदाला त असतो, त असते, म्हणजे जर अशा स्वरूपाचे क्रियापद असेल तर रीती वर्तमान. उदाहरण, मी अभ्यास करत असतो. पहा, त प्लस असतो है ना. क्रियापदाला त प्लस असतो अशा स्वरूपाचं क्रियापद दिसलं समजून जा की तो रीती वर्तमान आहे. आता रीती भूतकाळ, क्रियापदाला त प्लस असे अशा स्वरूपाचं क्रियापद असलं की तो समजून जायचं की रीती भूतकाळ आहे. त प्लस असे, इथं लक्षात ठेवा, इकडे पण त होतं धातू साधिताला आणि इथं पण धातू साधिताला तच प्रत्यय. इथं असतो, असते सहाय्यकारी क्रियापद आहे, इथं असे सहाय्यकारी क्रियापद आहे. लक्षात आलंय? मग उदाहरण बघा, मी अभ्यास करत असे, त प्लस असे, म्हणजे माझी क्रिया भूतकाळात पुन्हा पुन्हा होत असे. इथं बघा, मी अभ्यास करत असतो, म्हणजे वर्तमानात ती क्रिया परत परत होत आहे. आता पुढे रीती भविष्यकाळ. रीती भविष्यकाळामध्ये लक्षात ठेवा, धातू साधिताला पुन्हा इथं तच प्रत्यय असणार आहे. पण सहाय्यकारी क्रियापद थोडंसं लक्षात घ्या, जाईल किंवा राहील, जाईल किंवा राहील अशाही स्वरूपात असू शकतं. त प्लस जाईल, त प्लस राहील. ठीक आहे. उदाहरण पहा, मी अभ्यास करत जाईल, त प्लस जाईल, म्हणजे भविष्यात क्रिया पुन्हा पुन्हा होत जाईल. त प्लस जाईल असं स्ट्रक्चर आलंय, असं स्वरूप आलंय क्रियापदाचं, तेव्हा समजून जा तो झाला रीती भविष्यकाळ. ठीक आहे. तर काळाच्या बाबतीत आणखी एक महत्वाची गोष्ट काय, तर जो रीती काळ आहे ह्याच्यामधलं क्रियापद कधी कधी थोडंसं वेगळ्याही स्वरूपाचं येऊ शकतं. ते कसं? आता बघा, समजा उदाहरण, मी नेहमी अभ्यास करत असतो. मी नेहमी अभ्यास करत असतो. आता क्रियापद करत असतो असं असू शकतं किंवा मी नेहमी अभ्यास करतो असंही असू शकतं. आता तुम्ही म्हणता करतो म्हणल्यावर झाला साधा वर्तमान. हा, क्रियापद साध्या वर्तमानाचा आहे, मात्र क्रिया कशी होती? नेहमी. हा नेहमी, सतत, वारंवार असे सातत्यदर्शक शब्द आले तर याचा अर्थ काय की क्रिया पुन्हा पुन्हा घडते. आणि जर क्रिया पुन्हा पुन्हा घडते तर तो झाला रीतिकाळ. वर्तमानात क्रिया पुन्हा पुन्हा घडते हे समजतंय, म्हणून या वाक्याचा काळ सुद्धा काय होणार आहे? रीती वर्तमानच. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये क्रियापद साध्या वर्तमानातला असणार आहे, मात्र याच्यात असा एखादा शब्द असणार आहे जो आवृत्ती किंवा सातत्य दाखवून, म्हणजे नेहमी, सदा, सर्वदा, सतत, वारंवार असे शब्द याच्यात येतील. ठीक आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट रीती भूतकाळाच्या बाबतीत, रीती भूतकाळामध्ये क्रियापदाला कधी कधी ई प्रत्यय लागतो. ठीक आहे. आता उदाहरण दाखवतो तुम्हाला, मी अभ्यास करी.
आता कर या धातूला कोणता प्रत्यय लागला इथं? करी, ई प्रत्यय लागलेला आहे. मी अभ्यास करी म्हणजेच मी अभ्यास करत असे, दोन्हीचा अर्थ एकच आहे, पण क्रियापदाचं स्वरूप इथं बदललंय. इथं कधी कधी रीतिभूत काळात क्रियापदाला ई प्रत्यय सुद्धा असू शकतो.